यांचा वडलाई देवी मंदिरात भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व सर्व ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्याने भाजपने जिल्ह्यात चांगलीच तयारी केली आहे। याच अनुषंगाने कडेपूर गटातून संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदारपणे तयारी केली आहे। कडेपूर स्थानिक ग्रामस्थांना एकत्र येऊन वडलाई देवी मंदिरात प्रचारार्थ नारळ फोडून सुरुवात केली आहे। राष्ट्रीय काँग्रेसमधून सत्यजित देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। यामध्ये संग्रामसिंह देशमुख यांची जिल्हा बँक व ग्रीन पॉवर शुगर मधील कामाची घोडदौड मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। त्यामुळे कडेपूर गटातून भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांचाच विजय होणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे। या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, कडेगाव भाजप तालुकाध्यक्ष हिम्मत बापू देशमुख, ज्येष्ठ नेते लालासाहेब यादव, हिंदूराव यादव, सुभाष खाडगे, संदेश दंडवते, अमर यादव आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता। विटा येथील प्रशासकीय इमारतीतील 3ऱ्या मजल्यावर निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। कालपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोणीही या ठिकाणी फिरकलेले नाही। मी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विटा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहितीसाठी मतदारांच्यासाठी सूचना म्हणून आपल्याला माहिती देतो की नामनिर्देशन पत्र भरण्याची जी मुदत आहे 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत आहे आणि 7 तारखेला छाननी आहे। नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मतदारांच्या सोयीसाठी हेल्प डेस्क आपण स्थापन केलेला आहे। काही मतदारांना किंवा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी जर काही अडचणी असतील तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे। बाकी आचारसंहितेच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना निवडणूक आयोगाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी त्याचं पालन करावं आणि कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी त्यांच्या स्तरावर त्या राजकीय पक्षांनी घ्यावी असे एक माझे आव्हान आहे त्यांना। त्याचप्रमाणे जे काही वाहनावरील निर्बंध आहेत, प्रचार फेरीवरील जे काही निर्बंध आहेत, पोस्टर बॅनर्सवरचे जे काही निर्बंध आहेत त्याचंही पालन सर्व राजकीय पक्षांनी करावं असं माझं त्यांना आव्हान। तालुक्यातील 3 गट 6 गणातील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षात फक्त उमेदवार व सूचक यांनाच प्रवेश दिला जात आहे। निवडणूक अर्ज दाखल कक्षाच्या बाहेर उमेदवारांसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष भूमी संपादन अधिकारी अरविंद कोळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रंजना उमरहांडे काम पाहत आहेत। कवटेमंकाळातील राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवटेमंकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान डिजिटल इंडिया झुरेवाडी तालुका कवटेमंकाळ येथे संपन्न झाला। आठवड्याभराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर स्वच्छ, विविध ठिकाणी वृक्षारोपण केले, प्रबोधन रॅली काढली। राष्ट्रीय सेना योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिर 7 दिवसांचे शिबिर आयोजित केले होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर अशोक बाबर यांनी जीवन घडवण्यासाठी श्रमाला अधिक महत्त्व असल्याचे विशद केले। शिबिराचे उद्दिष्ट जलसंधारण बंधारा तयार करणे, ग्रामस्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक प्रबोधन, गटचर्चा, पर्यावरण जागृती, वृक्षारोपणासाठी खड्डे खुदाई। यावेळी सतीक्षक प्राध्यापक सदाशिव मोरे यांनी शिबिरात भेट दिली। प्रमुख उपस्थित प्राध्यापक भस्मे सर, प्राध्यापक जे.वाय. भोसले, प्राध्यापक डी.एस. पाटील, प्राध्यापक L.A. कुंजे, प्राध्यापक जमदाडे विनोद कांबळे, A.R. इमडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कवटेमंकाळ सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, विटा। गेल्या 8-10 दिवसांपासून प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतागृहातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। नागरिकांची पाण्यासाठी एकीकडे पळापळ सुरू असताना खुद्द प्रशासनाकडून असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतागृहातून गेल्या 8-10 दिवसांपासून नळाला गळती लागली आहे। हे पाणी 24 तास सुरू असून हजारो लिटर पाण्याचा या ठिकाणाहून अल्पवेळ झाला आहे। अनेक जण या ठिकाणी बघून देखील गळती थांबवण्यास पुढे सरसावले नाही। एकीकडे टँकरने पाणी पुरवठा सुरू असताना दुसरीकडे अशी परिस्थिती आहे।
याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळही नाही. चंद्रकांत जाधव, सर्वस्टार न्यूज, विटा. आप्पासाहेब खिलारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लेगरेगावचे आप्पासाहेब खिलारे, महादेव खिलारे, नंदू खिलारे, विकी खिलारे, नाथा खिलारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी सांगितले की राज्यामध्ये युतीचे सरकार आहे, त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच काँग्रेस पक्षामध्ये लोक उत्स्फूर्तपणे प्रवेश करत आहेत. ही परिवर्तनाची सूचना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आप्पासाहेब खिलारे म्हणाले की आम्ही ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी प्रामाणिक आणि एकनिष्ठपणाने काम करीत राहू. आदरणीय सदाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रमेश जाधव, सर्वस्टार न्यूज, विटा. कामगार पडताळणीच्या नावाखाली शासकीय अधिकारी कामगारांची पिळवणूक करत असलेले बहुजन समाजाच्या वतीने कामगार अधिकारी यांना घेराव घालण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील कर्मचारी तपासणी चालू केली असता कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली घेराव. साहेब, आज कितीक दिवस झालं बांधकाम कामगार क्षेत्रातल्या कामगारांचा गुरव आणि त्यांची टीम, सहाय्यक कामगार आयुक्त गुरव आणि कामगार आयुक्त केरुरे या दोघांनी गेल्या जवळजवळ 1.5 वर्ष झालं पडताळणीच्या नावावर कामगाराची लुबाडणूक, कामगारांच्याकडून हप्ता मागणे, कामगाराने हप्ता दिला नाही म्हणून तुमच्या पडताळण्या करतो, तुम्हाला जेलमध्ये टाकतो, जर तुम्ही आम्हाला लाच दिली नाही तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून काल जवळजवळ महाराष्ट्र शासनाची गाडी घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आचारसंहिता असताना कामगारांच्या घरी जाऊन तुम्ही गेल्या वर्षी मतदान कुणाला टाकलं, या वर्षी मतदान तुम्ही कुणाला करणार आहे, अशा पद्धतीचं बोलून त्यांना दाब देऊन कोरा कागदावर सह्या घेऊन तुमच्यावर कसं काय तुम्ही पैसे मागताय, कामगाराच्या हक्काचे पैसे गेले 1.5 वर्ष झाले या लोकांनी दिले नाहीत. आमच्या इथं आज जर तुम्ही बघितला तर आम्ही इथं एक महिला आणलेला, त्या महिलेला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर झालेल्या महिलेचं जवळजवळ 1 लाख रुपये मंडळात देणे भाग पडतंय, परंतु आज जवळजवळ कित्येक मैत कामगार असू देत, कित्येक तुमचे गोरगरीब कामगारांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असू दे, त्यांच्या मैताच्या पेन्शनेचा प्रश्न असू दे, अशा कित्येक प्रश्नासाठी 1.5 वर्ष झालं फक्त कामगार केरुरे आणि यांनी वेटेज धरायचं काम केलेलं आहे. तर यांच्यावर जास्तीत जास्त पद्धतीनं कारवाई व्हावी आणि ह्यांना कामगाराला धमकी देणाऱ्यांची पुरेपूर चौकशी व्हावी आणि जे कामगार बोगस नोंदणी ह्या अधिकाऱ्यांनीच केलेली आहे त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सस्पेंड करावं आणि मग पुन्हा कारवाई करावी. कुठल्याही मंडळाच्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही की जो कामगार पहिल्यांदा तुम्ही ओळखपत्र दिलंय, तुम्ही जे ओळखपत्र दिले की कामगार आहे म्हणून त्या कामगारांना पुन्हा तुम्हाला बोगस ठरवता येत नाही नियमानुसार. आणि जर तुम्ही ठरवत असाल तर पहिल्यांदा ज्या लोकांनी, ज्या अधिकाऱ्यांनी त्या कामगारांना कामगार म्हणून ओळखपत्र दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर पुन्हा तुम्ही कामगारावर कारवाई करावी, एवढी आमची मागणी आहे आज या सगळ्यांच्या वतीनं. महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून गोरगरीब कामगारांना लाभ मिळतो. महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून गोरगरीब कामगारांना लाभ मिळतो, पण तो पडताळणीच्या नावावर हा लाभ मिळत नसल्याने आज बहुजन समाज पार्टीतर्फे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. मी सहाय्यक कामगार अनिल गुरव, माझ्याकडे हा सांगलीचा अतिरिक्त कार्यभार आहे. या सांगली कार्यालयामध्ये विविध इमारत बांधकाम योजनेखाली विविध शिष्यवृत्ती वाटपासाठी अर्ज आलेले आहेत. या अर्जामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार पडताळणी झाल्यानंतर त्यांना लाभ देण्याचा आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक विविध ठिकाणी आमचे सांगली, कोल्हापूर येथील सगळे सरकारी अधिकारी येऊन ते अर्ज पडताळणीचे काम चालू आहे. म्हणजे त्यात तुम्ही काय निष्पन्न करणार आहे? त्यातून आम्ही खरे खोटे कामगार जे आहेत ते निष्पन्न करायचे आम्हाला. मगाशी म्हटलं की सरकारी कर्मचारी काय विषय, त्यात आम्हाला आढळलेले आहेत सरकारी कामगार पण आहेत आणि त्यातनं आम्ही आता त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. किती सापडल्यात आता? ते आता आकडा मी सांगू शकत नाही. याचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांकडून तुम्ही मतदान कोणाला केले अशी विचारपूस चालू आहे आणि काहींना मिळत आहे तर काहींना मिळत नाही अशी चेष्टा अधिकारी करत असल्याने
आज बहुजन समाज पार्टीतर्फे कामगार कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सांगलीहून अरुण मोडक, 7 स्टार न्यूज विटा. खटाव तालुक्यातील माणी परिसर शिक्षण मंडळी त्यामुळे की काय परिसरातील शाळांना ISO मानांकन असावे असे वाटू लागल्याने सर्व शाळा त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या मानांकनासाठी फी आहे फक्त 10,500 रुपये. यासाठी शाळेत गोष्टी गरजेच्या आहेत. शाळेतील मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शिक्षकांना स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, खेळासाठी स्वतंत्र क्रीडांगण, स्वतंत्र ग्रंथालय, यामध्ये गोष्टींची पुस्तके, नियतकालिके तसेच अवांतर भाषणाची पुस्तके असावीत. शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा असावी. त्यासाठी आवश्यक असणारे प्रयोगाचे सर्व साहित्य असावे. संगणक कक्ष असावे. त्यात किमान 2 संगणक असावेत. तसंच पट संख्येनुसार शाळेत प्रोजेक्टर असावा. अग्निशामक उपकरणे तेही वेळेत पुरणभरण केलेले असावे. ते पोषण आहाराच्या खोलीजवळ असावे. शाळेत डिजिटल बोर्ड तसेच शाळा व्यवस्थापन समिती बोर्ड, चाव्याचा बोर्ड, शाळा परिसरात वेळोवेळी जंतुनाशक औषधाची फवारणी असावी. शाळेत कंपाऊंड गेट असावे. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर ISO मानांकन मिळणार असल्याने सध्या परिसरातील शाळा या गोष्टींची पूर्तता कशी करता येईल याचा विचार करत आहेत. प्रत्येक शिक्षकाला सध्या वाटू लागले आहे की आपली शाळा ISO मानांकन व्हावी. यासाठी सर्वजण धडपड करताना सध्या चित्र परिसरात दिसत आहे. मायन्यू सतीश डोंगरे, 7 स्टार न्यूज विटा. भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. तालुक्याच्या विकास प्रक्रियेमध्ये आपले योगदान महत्त्वपूर्ण असेल याची नोंद घेऊन वेळोवेळी कामाची संधी दिली जाईल असे प्रतिपादन सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. कडेगाव तालुक्यातील उपाळे मायनी, शेळकबाव व तोंडोली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कडेपूर येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश तात्या बिरजे, युवा नेते संग्रामसिंह देशमुख, कडेगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष हिम्मतराव देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. शेळकबाव तालुका कडेगाव येथे ग्रामपंचायत सदस्य सौ उषा यादव तसेच उपाळे मायनी येथील काँग्रेस पक्षाचे हनुमंत पवार, बाणासो पवार, राजू पवार, शामराव पवार, योगेश पवार, दादासो पवार, आनंद पवार, अविनाश पवार, संतोष पवार, तोंडोली येथील विकास सोसायटीचे चेअरमन सयाजीराव यशवंत मोहिते पाटील, गणेश रेणुसे, पैलवान सनी मोहिते यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज विटा. उद्या पुन्हा भेटू याच वेळी नवीन व ठळक घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.